तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं ना, की असे पदार्थ खायचे म्हणले की तुम्हाला बाहेरच गेलं पाहिजे. पण अजिबात नाही. कारण तुमच्याच किचनमध्ये मिळणाऱ्या साध्या सोप्या साहित्यामध्ये आज बाहेर मिळते अशी चिकन तंदुरी कशी बनवायची याची एकदम सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये 4 ते 5 चमचे मोहरीचं तेल घालायचं. तेल धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करायचं आणि थंड करून घ्यायचं. तेल थंड होतंय तोपर्यंत चिकन लेग पीस घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने कट मारायचे. तोपर्यंत तेलही थंड झाले. तेल एखाद्या ताटामध्ये काढायचं. त्यामध्ये पावडर मसाले घालायचे. पावडर मसाले तेलामध्ये मिक्स करायचे. त्यानंतर यामध्ये थिक योगर्ट, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालायचं. ते सुद्धा साहित्य मसाल्यामध्ये मिक्स करायचं. त्यानंतर कट करून घेतलेले चिकन लेग पीस घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने सर्व बाजूनी मसाला लावायचा, कव्हर करायचं आणि 1 तास मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं. 1 तासानंतर इथे मी दालचिनीचे काही तुकडे जाळून घेतले आहेत. त्याच्यावरती तूप सोडायचं, झाकण ठेवून स्मोकी फ्लेवर द्यायचा. त्यानंतर कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचे. एखादी जाळी ठेवायची. ताट ठेवून त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन लेग पीस घालायचे. कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर कुकरची 1 शिट्टी करायची. 80 ते 85% चिकन छान असं शिजलं आहे. त्यानंतर थंड करायचं. गॅसवर अशा पद्धतीची एखादी जाळी ठेवायची आणि दोन्ही बाजूनी बटर लावून हे चिकन लेग पीस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याच पद्धतीने. परफेक्ट असं तंदुरी चिकन तयार झालं आहे. वरून थोडंसं बटर, फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर घालायची चटणीसोबत सर्व